मनीषाताई आणि प्रियाताई, तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. हा खेळ तर आपण खेळणार आहोत, पण त्याआधी आपण दोन्ही ताईंबरोबर थोड्या जरा गप्पा मारूया, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि त्यांच्या माहेरपणात थोडं जरा टोकावून पाहूया. तर सगळ्यात आधी मनीषाताई, माहेर म्हटलं तर कोण येतं डोळ्यासमोर? तू माहेर म्हटले की आई वडील, भाऊ बहीण, लहानपणी जे आपण एकत्र राहिलेलो असतं ते दिवस सर्वात महत्त्वाचे. लहानपण विसरू शकत नाही. बरोबर. आणि आई वडील खूप आईची जास्त मिस करते. आईला मिस कर. जास्त. काय एखादा प्रसंग येते सांगावं असं वाटतंय? लग्न झालं तेव्हा ग्रॅज्युएशनला होते. आईपासून कधीच लांब राहिली नव्हते. लग्न झाल्यानंतर लांब राहिले. ओके. खूप आठवण यायची, भरून यायचं. डोळे पाणवले ताईची. आय मिस यू आई. म्हणजे लहानपणी जास्त सहवास आईचा लाभला. वडील मुंबईला होते. किती वेळा दिवसातून आईशी फोन होतो? आई शेतात काम करते, त्यामुळे 2 दिवसातून एकदा कॉल होतो. कसं वाटतंय आज बोलून इथे? खूप छान वाटते. पहिल्यांदाच म्हणजे एक आपलं स्वतःचं अस्तित्व म्हणून एक वेगळं पण आलं. हो ना? हां, खूप छान वाटतंय. ताई वा, खूप छान वाटलं मला तुझ्याशी पण बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ओके, थँक्यू. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झालेत. 14 वर्ष. अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज आणि लग्ना अगोदर कधी बोललोही नाही फोनवर. अच्छा. आणि त्यांनी 10th मधला फोटो पाठवलेला. माझाही कॉलेजचा होता, त्यामुळे चेहराही आठवत नव्हता लग्नाच्या वेळेला. लकी ड्रॉ लागलाय. वा, लकी ड्रॉ लागलाय. ओके ओके. हा, पण लकी ड्रॉ लागलाय, पण मिळालं किती काय काय? हो, खूप खूप काही. म्हणजे जे माहेरी नाही मिळालं ते सगळं सासरी मिळालं. वा, खूप छान. पण काय सांगशील माहेर बद्दल? माहेर वडील जाऊन आता 2007 मध्ये गेले वडील. आता भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, वहिनी आहे, बहिणीचं लग्न झालंय आणि आई आहे. अच्छा. वडील हार्ट अटॅकनी गेले. पण मी 12वीत होते. भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा. तो काळ आमचा खूप संघर्षाचा होता आणि अशा वेळेला पाहुणेही साथ देत नाहीत. असं झालं आणि त्यांचं सगळं केलं आणि अचानक ते गेले. म्हणजे मी इन्सुलिनचं इंजेक्शन वगैरे सगळं द्यायचे. आणि माझं यूथ फेस्टिवल होता, म्हणून मी कॉलेजला गेले होते सकाळी आणि ते माझा डान्स बघायला येणार होते त्या दिवशी. आणि त्याच दिवशी मला कळालं की त्यांचं असं झालं. म्हणजे पहिल्यांदा मला ते स्टेजवर बघणार होते, तर ते झालंच नाही. पण मी विचार नव्हता केला की मला त्यांना असं बघावं लागेल. आणि त्यानंतर आमच्या तिघांना आमच्या आईने उभं केलंय. मी आता एका स्कूलची प्रिन्सिपल आहे. माझा भाऊ जिल्ह्याचा तलाठी अध्यक्ष आहे. बहीण टीचर आहे. ते सगळं आमच्या आईमुळे झालंय. म्हणजे कोणाची साथ नसताना तिनं हे करून दाखवलंय आणि याचा मला अभिमान आहे. आणि तेच मी माझ्या मुलीलाही शिकवते की कधी हारायचं नाही. खूप छान. खरंच आईचं कौतुक आहे की ज्या पद्धतीने तिने भावंडांना वाढवलं आणि स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे, सगळं शिक्षण पूर्ण केलं. काय सांगशील आज माध्यमातून आईला? आई, तू माझी शक्ती आहेस आणि आज जे काही आहे त्याच्यात फक्त तुझाच हक्क आहे. वा, क्या बात आहे ताई. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पण आता आपला शेवटचा खेळ बाकी आहे, तेव्हा आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला.